मला वेगळी वाटतेच नाही. सगळे माझ्या घरातली मंडळी, परिवारातली मंडळी आणि आतापर्यंत एवढं प्रेम केलं या लोकांनी, म्हणजे विधानसभेच्या माध्यमातून लोदगा सर्कलमधील आशेगाव गणामधून या ठिकाणी उमेदवार म्हणून असलेले औसा तालुक्यातील शिवसेनेची बुलंद तोफ असलेले माजी आमदार दिनकर माने यांनी 8 दिवसापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करतो. मला सांगा, आपण शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला? शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला हे खरं आहे, पण मी मूळ शिवसेना भाजप युतीमध्येच 1999 पासून होतो. म्हणून भाजपमध्ये येत असताना मला अजिबातही दुःख झालं नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि त्यांच्या आजची असलेली वाटचाल काँग्रेसबरोबर गेल्यामुळं भरकटत चालली आहे. शिवसेना हा पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्थापन झालेला आहे आणि शिवसेना पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांचे विचार जर आज जिवंत कोणी ठेवले असतील हिंदुत्वाचे, तर देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब या दोघांनी हे विचार आज तेवत ठेवलेले आहेत, जिवंत ठेवलेले आहेत. आणि म्हणून मला वाटलं की आपली कुठेतरी फरफट होते आहे, हिंदुत्वाच्या विषयाला आपली तिलांजली मिळते काय, या भावनेनं मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. एकीकडे शिवसेना म्हणजे आक्रमक पक्ष म्हणून ओळखला जातो, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. मॅच होतं का पुण्याच्या? 1999 पासून त्यांच्यासोबतच मी काम केलेलं आहे. मॅच व्हायचा काही प्रश्नच नाही. आक्रमकता शिवसेनेची मोठी होती ना, पण आता भाजप शिस्तीचा पक्ष. आता आक्रमक राहण्याची गरजच नाही, सत्तेमध्ये आहे. सत्तेमध्ये नसताना आक्रमक व्हावं लागत होतं आणि आज आम्ही सत्तेत आहोत, त्याच्यामुळं आक्रमकपणा दाखवण्याची आवश्यकताच नाही. निवडणुकीच्या काळामध्ये आपण विद्यमान आमदारावर गंभीर आरोप केले होते. आज त्यांच्याच हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. ते झालं गेलं, आम्ही दोघांनी विसरलं आहे आणि हे काही नवं नाही. अनेक दिग्गज महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भोगलेले वेगवेगळ्या पक्षातले एकत्र आले, तेव्हा त्यांनी काही मागचं कोणी त्यांना विचारलं का? शेवटी विचारधारा जी आहे ती हिंदुत्वाची आहे. त्या हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही एकनिष्ठ आहोत. आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालत, आपण प्रचाराच्या ह्याच्यामध्ये आहात. कशा पद्धतीचं वातावरण आहे? 100% या औसा तालुक्यामधल्या 9च्या 9 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 18 जागा या भारतीय जनता पार्टीचे येणार. इरवाड म्हणून सुद्धा काँग्रेस किंवा उबाटा उगवणार नाही. तर हे होते भाजपचे आता प्रवेश केलेले भाजपमध्ये माजी आमदार दिनकर मानेंनी सांगितलेलं आहे की कुठंतरी विचारधारा काँग्रेससोबत गेल्यामुळे भाजपची शिवसेनेची कमी झाल्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.